गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांनो, मावा खाऊन थुंकणाऱ्यांनो, या बसेसवरती थुंकण्याआधी, या बसेसमधनं बाहेर थुंकण्याआधी 100 वेळा विचार करा. कारण या बसेसला आपल्या राजमाता जिजाऊंचं नाव देण्यात आलेलं आहे. कोऱ्या नवीन अशा करकरीत बसेस 8,000 नव्या बसेस या सरकारने या महामंडळामध्ये दाखल केलेल्या आहेत तुमच्या सेवेसाठी. तुम्हाला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, तुम्हाला एका गावाकडनं दुसऱ्या गावाकडनं नेण्यासाठी ही प्रणाली सरकारने सुरू केलेली आहे. मग त्या प्रणालीचा वापर आपण त्याच पद्धतीने केला पाहिजे, ज्या प्रकारे सरकारने आपल्याला दिलेली आहे ती प्रणाली. याच्यामध्ये त्यांना घाण करणं, त्याला तांबडं करणं, आपल्यातले लोक जे अडाणी आहेत त्यांना हे समजत नाहीये, की बाबा रे, ह्या सरकारी प्रॉपर्टी नसून हे आपण ज्या खिशातले जे पैसे असतात ना, जे टॅक्सच्या मार्फत आपण देतो, त्या पैशातनं आणलेल्या वस्तू आहे आणि त्याचा वापर आपण ज्याप्रमाणे घरात आणलेल्या वस्तू असतात त्याप्रमाणे केला पाहिजे. त्याचप्रमाणे या बसेसचा वापर केला पाहिजे, जपलं पाहिजे. थुंकताना 100 वेळा विचार केला पाहिजे. बाहेर थुंकलं नाही पाहिजे. गुटखा खाल्ला नाही पाहिजे. तंबाखू खाऊन कोपऱ्यात बसून थुंकलं नाही पाहिजे. चांगल्या रीतीने या बस वापरल्या पाहिजे. आपल्याला ती जाणीव राहायला पाहिजे. कारण या बसेसवरती मित्रांनो जे नाव आहे ते खूप अनमोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता, राजमाता, आपल्या महाराष्ट्राच्या राजमाता, आपल्या भारताच्या राजमाता जिजाऊ माता यांचं नाव या बसला देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या बसेसबद्दल मी बोललो पण नसतो, परंतु मला या ऑब्झर्वेशनमधनं एक गोष्ट दिसून आली, ती म्हणजे या बसेसच्या ज्या खिडक्या आहेत त्या उघड्या होतात. शिवाई, शिवशाही, शिवनेरी या ज्या बसेस आहे, त्यांच्या खिडक्या उघड्या होत नव्हत्या आणि यांच्यावरती जरी नाव लिहिलं जायचं, तरी त्या बसेस तेवढ्या घाण होत नव्हत्या. कारण थुंकणारे लोकं हे अतिशय कमी असायचे आणि जे स्टँडर्ड पब्लिक आहे, ज्यांना परवडतं, जे गुटखा खात नाही, तेच ह्या बसेसमध्ये बसतात. त्यामुळं ह्या शिवनेरी, शिवशाही ज्या ह्या बसेस आहेत, त्या स्वच्छ दिसतात, स्वच्छ राहतात. परंतु ही जिजाऊ जी बस आणलेली आहे, त्याला खिडक्या आहेत आणि या खिडक्यामध्ये बसून ही म्हातारी जी असतात, ही घाणेरडी लोकं जी असतात, ज्यांना गुटखा खायची सवय असते, ती थुंकतात मित्रांनो आणि हे थुंकलेलं त्याच बसवरती पडतं आणि हे पडून आपण आपल्या त्या नावाचा अपमान कुठेतरी होईल, या गोष्टी करू नये मित्रांनो. तुम्हाला मी सॉफ्ट समजून सांगतोय, कारण त्या नावावरती घाण जर झाली, तर ते मनाला लागेल, तुमच्या आमच्या मनाला लागेल. ती जर बस घाण झाली, तरी ती आपल्या मनाला लागेल. कारण त्याच्यावरती जे नाव आहे, ते खूप अनमोल आहे आणि त्या नावाची जी किंमत आहे, ती अविस्मरणीय आहे. त्या नावामुळं आज या महाराष्ट्राला ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता, थोर माता, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घेतला, त्या माता, त्या म्हणजे आमच्या राजमाता आणि त्यांचं नाव या बसला दिलेलं आहे. म्हणून आपली ही जबाबदारी आहे, की आपण या बसेस कशा रीतीने ठेवणं, अतिशय सुंदर रीतीने ठेवलं. कुठं जरी कचरा जरी पडला असेल, कोणी पाडला असेल, तरी त्याला उचलण्याची जबाबदारी ही तुमची, आमची आहे. स्वच्छ सुंदर या बसेस ठेवणं गरजेचं आहे. घाण नाही करायची, कुठलाही विल्हेवाट नाही लावायची, तोडायचं नाही, फोडायचं नाही. जशी पहिल्या दिवशी आलेली आहे, त्याची शेवटपर्यंत ती राहिली पाहिजे. जर ती बस गेली, तर फक्त इंजिनमध्ये तिचा फरक पडला पाहिजे, ना की कुठल्या आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, त्या घाण खराब करून टाकणं, वाट लावणं, पत्रा मोडणं, थुंकणं, पूर्णतः त्या बसला छाडमाड करून टाकणं, यांसारख्या गोष्टी आपल्याकडनं तरी झाल्या नाही पाहिजे आणि यालाच म्हणतात कॉमन सेन्स, सिव्हिक सेन्स. हा प्रत्येकाच्या आपल्या ह्या समाजामध्ये वावरत असताना हा असणं गरजेचं आहे. जर एखादा जो माणूस आहे, एखादा म्हातारा माणूस आहे, जर तो थुकत असेल, जो घाणेरड्या गोष्टी जर करत असेल, त्याला समजून सांगायची जबाबदारी ही तरुण पिढीची आहे. जर एखादा तरुण पिढीतला मुलगा जर मावा गुटखा खात असेल आणि थुकत असेल, त्याला त्या पिढीला सांगायची जबाबदारी ही सर्वसामान्य लोकांची आहे आणि त्याला जर तुम्ही सगळे मिळून सांगितलं, तर त्याच्यावरती दबाव येईल आणि कुठेतरी जाऊन तो त्या गोष्टी करणार नाही, थुकणार नाही, त्या गोष्टी तो अवलंब करणार नाही. म्हणूनच माझी विनंती राहील, ह्या बसेस जेवढ्या सुंदर राहतील, जेवढ्या स्वच्छ राहतील, तेवढाच आपला अभिमान झळकेल, आपलं नाव झळकेल, आपल्या मातेचं नाव झळकेल आणि त्या नावावरती कुठेतरी अशी दगा येणार नाही, की घाणेरड्या गोष्टी करून लोकं ह्याच्यावरती थुंकतायत, घाण करतात ते बस. म्हणून ही बस आपण स्वच्छ सुंदर ठेवणं गरजेचं आहे. आजच या बस ह्या सरकारने ग्रीन सिग्नल दिलेला आहे. या बसला 8,000 बसेस ज्या आहेत त्या डेपोमध्ये पोहोचणार आहेत आणि तुम्हाला सेवेमध्ये दाखल होणार आहेत. आधुनिक बसेस आहेत या. कॅमेरापासून सगळ्या गोष्टी आहेत या बसेसमध्ये. त्यामुळे मित्रांनो जरा जपून राहावा. कारण तुम्हाला पण माहिती आहे मी कशामुळे म्हणतोय, कारण त्या बसेस लाल, घाण खूप विचित्र वाटतात त्या बघायला. सगळ्या व्यवस्थित गोष्टी होतात. ते सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाईड केल्या जातात आहे. त्यामुळे त्या
प्रोव्हाईड केलेल्या ज्या फॅसिलिटीज आहेत, त्या कुठेतरी आपण जपणं गरजेचं आहे. चांगलं मिळलंय, चांगलं वापरा, चांगलं ठेवा, स्वच्छ ठेवा एवढंच माझी तुम्हाला विनंती राहील. नक्कीच मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.